नमस्कार, व्हीसीएन न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। लोकसभा निवडणुका 10 मार्च रोजी घोषित करताच आचारसंहिता लागू करण्यात आली। आचारसंहितेचे पालन करण्याकरिता निवडणूक खर्चावर नियंत्रण व निरीक्षण करण्याकरिता निवडणूक आयोगाने विविध पथकाचे गठन केले आहे। या पथकांनी विदर्भात आजपर्यंत विविध ठिकाणावरून 1,75,00,000 रुपये जप्त केले आहेत। आचारसंहितेचे पालन करण्याकरिता निवडणूक खर्च निरीक्षण पथक, लेखा पथक, भरारी पथक, स्थिर सर्वेक्षण पथक, व्हिडिओ सर्वेक्षण पथक, व्हिडिओ निरीक्षण पथक यांचे गठन केले आहे व एसएसटी पथकाद्वारे ठिकठिकाणी नाकेबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे। एसएसटी पथकांकडून करण्यात आलेल्या वाहनांची तपासणीमध्ये जर नगदी रक्कम आढळून आली तर त्या संबंधित कागदपत्रांची पाहणी करण्यात येते। संशयास्पद कागदपत्र आढळल्यास रक्कम जप्त करून आयकर विभाग अथवा निवडणूक निर्णय अधिकारी यांना सूचना देण्यात येतात। आजपर्यंत जप्त केलेल्या कारवाईत यवतमाळ जिल्ह्यात 10,80,000 रुपये, चंद्रपूर जिल्ह्यात 1,60,000 व 5,71,000, अकोला जिल्ह्यात 50 लाख, नागपूर जिल्ह्यात 25 लाख रुपये, अमरावती जिल्ह्यात 3 घटनांमध्ये 6 लाख तर भंडारा जिल्ह्यात 1,77,000 रुपये वाहनासह जप्त करण्यात आले असल्याची माहिती आहे। ब्युरो रिपोर्ट, व्हीसीएन न्यूज, अमरावती।